गुड मॉर्निंग. दिवाळी आणि वसुबारसच्या सर्वांना खूप शुभेच्छा. सकाळचा चहा घेऊन आम्ही लागलेलो होतो आमच्या कामाला. मिस्टर लागलेले होते बाहेरच्या कामाला. म्हणजेच की दिवाळी आली तर डेकोरेशन व्हायलाच पाहिजे. छोले मी सर्वात आधी तर मीठ आणि हळद टाकून कुकरला लावलेले होते. कच्चा मसाला मी तयार करून घेतला. त्यात कांदा, टमाटा, अद्रक, लसूण, कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर, खडे मसाले हे सर्व टाकून मी आधी दळून घेत असते. त्यानंतर कढईत थोडं तेल टाकून 1 चमचा बेसनपीठ मी त्यात ॲड केलेलं आहे. बेसनपीठ यासाठी की भाजीला खूप छान टेस्ट येते आणि तरी येते. बेसनपीठ अशा रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला जो ग्राइंड केलेला मसाला होता तो मी त्यात ॲड केलेला आहे. मसालाही छानपैकी परतून घ्यायचा. तेल सुटेपर्यंत छान परतल्यावर त्यात मी लाल मिरची पावडर, हळद, घरचे काही मसाले, चिकन मसाला, किचन किंग मसाला, धने पावडर आणि आपल्या घरचा जो काळा मसाला असतो तो मी त्यात ॲड केलेला आहे. तोही छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि आपले शिजवून घेतलेले जे छोले होते ते मी त्यात ॲड केलेले आहे. चवीपुरती मीठ टाकून छानपैकी परतून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर तुम्ही बघू शकताय की नंतर भाजीला जी तरी येते ती खूप छान असते. तर अशी आपली छोलेची भाजी तयार आहे. आणि हा आहे आमचं संध्याकाळचं लायटिंग लावल्यानंतरचा लुक. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ.